आता त्यांनी तसं म्हटल्यानंतरच आम्ही ही भूमिका घेतली ना. आम्ही पण ही भूमिका घेतली नाही. आम्ही तहसीलदाराला बोलवलं की बा तुम्ही येऊन पहा, पण तहसीलदार साहेबांनी दुसरा माणूस डेप्यूट केला. त्यांनी येऊन पाहिलं, त्यांनी विचारपूस केली, त्यांनी सांगितलं आणि मग त्यांनी लेखी आदेश केला. म्हणूनच आम्ही हे, नाहीतर आम्ही तर मी तर किती वाजतापासून आलेलो आहे, 5च्याही आधी आलेलो आहे, 4:30 वाजता. हात लावला का किंवा तुम्हाला बोललो का काही? कारण मला माहीत आहे की तुमची मागणी राहते. तुमच्याशी बोलून काही फायदाच नाही. कारण तुम्हाला तुमच्या ठिकाणी मी पण असतो, मी पण त्याच भूमिकेत असतो. अलग लक्षात. पण शेवटी कोणत्याही गोष्टीला एक आम्ही प्रशासकीय असल्यामुळे आम्हाला मर्यादा आहे. ठीक आहे, फक्त तुम्ही काळजी घ्या. सगळ्या बहिणींवर त्याची जबाबदारी सोपवतो. तुमचा एक लहान भाऊ म्हणून मी सांगतो की तुम्ही त्यांची काळजी घ्या. आलं लक्षात? काहीही झालं नाही पाहिजे. उद्या सकाळी मी तहसीलदार पुन्हा घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. जे काय तुमचं नाही, मी प्रयत्न करतो. मी तुम्हाला सांगतो, मी त्या दिवसापासून प्रयत्न करत आहे, आजही करतो आणि उद्याही करीन. पण ते येतील नाही येतील ते माझ्या हातात नाही. अलग लक्षात? ते डिसिजन त्यांचं आहे, त्यांच्यावर मी जबरदस्ती करू शकत नाही. आणि मग त्याच्यावरती तुमच्या काय मागण्या असतील, त्यांना अजून कोणाला पाठवायचं किंवा बोलायचं तर ते बोलतील. त्यानंतर तुमच्या काय मागण्या तुम्ही त्यांना मागा. माझ्या परीनं जेवढं होते तेवढं मी करतो. मी उद्या तहसीलदार साहेबांनाही सांगतो, एसडीओ साहेबांनाही सांगतो, जमलं तर एसडीओ साहेबांनाही रिक्वेस्ट करतो. रिक्वेस्ट मी सगळ्यांना करीन. फक्त मी कलेक्टर साहेबांना बोलूही शकत नाही, काहीच नाही. तर मी एसडीओ साहेबांपर्यंत बोलू शकतो. मी त्यांना आणि यांना सांगेल की तुम्ही पण यावे, भेट द्यावी अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. तर त्यातून काहीतरी मार्ग निघेल साहेब, निश्चित आपण बघू. ठीक आहे, आता रात्रभर राहा, काही प्रॉब्लेम नाही. मी उद्या सकाळी 10-11 वाजेपर्यंत दोन्ही जणांना घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. हां, पण फक्त तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. काही झालं नाही पाहिजे. काहीही झालं तर मला डायरेक्टली कॉल करा. कोणत्याही माणसाला कॉल करू नका. मी अर्ध्या रात्रीही ॲम्ब्युलन्स घेऊन यायला तयार आहे. अलग लक्षात? ॲम्ब्युलन्स जरी नाही आली तर माझ्या गाडीनं मी घेऊन जाईल. तुम्ही काळजी करू नका. फक्त काही झालं तर बिलकुल विचार करायचा नाही की बा आता रात्री 1 वाजला का 2 वाजला असा विचार. हां, नाहीतर तुम्ही जरी हलवलं तरी चालेल. मला फोन करा, मी तिथं दवाखान्यात. ठीक आहे. हां, फक्त जबरदस्ती नाही. कारण काय परिस्थिती तशी अरे हे बनसोड चाबी आहे का? तुझ्या गाडीवर बसवलं होतं ना. बरं, चला आता काळजी घ्या. सगळ्या गोष्टी बोलत नाही. तुम्ही कशी काळजी घ्यायची हे तुम्हाला सांगितलेलं आहे. करा आणि काही अडचण आली, काही वाटलं तुम्हाला उपचार तुम्ही गेल्यानंतर तुम्ही पुन्हा बसा, त्याची वाटेल मला फोन करून द्या. हां, तात्काळ उपचार मिळणं हे फार महत्त्वाचं असतं. जीव गेला, तुमचा नेता हरवला. नेता हरवेल तुमच्याकडे. आजपर्यंत तुम्ही किती दिवस इथं राहू राहिले, पण आजपर्यंत कोणी नेतृत्व केलं का? असा माणूस तुम्ही हरवू नका. बस लक्षात. मला भेटल्यावर त्याची कदर करा, त्याची काळजी करा.